तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मराठवाडा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गजानन कावरखे, प्रहारचे हिंगोली जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे व प्रवीण मते यांच्यावर शेनगाव पोलीस ठाण्यात सूडबुद्धीने चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आलेला अॅट्रॉसिटी व 353 चा गुन्हा तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच जबाबदार गटविकास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी ठाम मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे 5 डिसेंबर रोजी करण्यात आली आहे। संघटनेनुसार 26 नोव्हेंबर रोजी सेनगाव पंचायत समितीत कर्मचारी गैरहजर होते। संविधान दिन तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली कार्यक्रमही झाला नव्हता। ही गंभीर बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणताच शेतकरी नेत्यांवर खोट्या गुन्ह्यांचा बडगा उगारण्यात आल्याचा थेट आरोप संघटनेने केला आहे। याच सोबत CCI अंतर्गत सुरू असलेल्या कापूस खरेदीतील अन्यायाविरोधातही संघटना आक्रमक झाली आहे। सध्या एकरी केवळ 5 क्विंटल खरेदीची मर्यादा वाढवून किमान 10 ते 12 क्विंटल करावी। ऑनलाईन नोंदणीतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशाराही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। सदर निवेदन देतेवेळी राहुल वानखडे, रियाजुद्दीन सय्यद, शुभम जवंजाळ, संतोष रुद्रकार, ज्ञानेश्वर शेवतकर, मोहम्मद सलमान यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर। आज उपविभागीय अधिकारी येथे क्रांतिकारी शेतकरी संघटना अकोला जिल्हा मूर्तिजापूरच्या वतीने CCI जे कापूस खरेदी मागील वर्षी जे हेक्टरी 30 क्विंटल घेत होती, यावर्षी हेक्टरी 12 क्विंटल खरेदी करत आहे। त्यामुळे मागील वर्षी जे 30 क्विंटल खरेदी करत होती त्याच्याविषयी आम्ही निवेदन देण्यात आलेले आहे की यावर्षीसुद्धा हेक्टरी 30 क्विंटल घेण्यात यावे, कारण यावेळेस उत्पादन थोडं जास्त आहे आणि काही तांत्रिक अडचणी ज्या CCIच्या सेंटरवर येतात, जे गावापासून 3-4 किलोमीटर आहे, ते तिथल्या तिथे त्यांनी तांत्रिक अडचण दूर करून शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल। आज दिनांक 5/12/2025 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय मूर्तिजापूर येथे आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येते की क्रांतिकारी शेतकरी संघटना हिंगोली जिल्हाध्यक्ष गजानन कावरखे, विजय वानखडे आणि प्रवीण मते हे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पंचायत समिती सेनगाव येथे गेले असता संविधान दिवसाच्या दिवशी काही कामानिमित्त त्या ऑफिसमध्ये व्हिडिओ नाही होते, कोणताही अधिकारी नाही होता उपस्थित, त्यामुळे तिथं संविधान दिवस का नाही साजरा केला म्हणून आणि शहीद जे 26/11 जे शहीद होते त्यांना आदरांजली वाहण्यात नाही आली म्हणून का नाही विचारण्यात आला प्रश्न, का हा प्रोग्राम साजरा करण्यात नाही आला आणि कोणते अधिकारी इथं उपस्थित काऊन नाही आहे, हे फोन करून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना हे कळवण्यात आलेला होता। त्याच्यानंतर तिथचे जे व्हिडिओ आहे यांनी उलट संविधान दिन नाही साजरा केल्यामुळे माझी तुम्ही बदनामी करत आहे आणि चुकीच्या पद्धतीने अॅट्रॉसिटीचा जे गुन्हा दाखल करण्यात आलेले जे कार्यकर्ते होते त्वरित मागे घेण्यात यावा आणि संबंधित जे अधिकारी त्यांना निलंबित करण्यात यावा।